हाय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चला तर आपल्या मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शिकत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 अँड क्वेश्चन नंबर 2. आज आपण क्वेश्चन नंबर 2 मधला एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहे. तर आपला क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. मीन्स काय करायचं आहे, आपल्याला एक्स आणि वायच्या मीन्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर चला बघा, आता आजचं आपलं इक्वेशन आहे 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. तर आपण सोल्युशन स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हा सर्वांना विनंती करते आहे की माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि रोज प्रॅक्टिस करा. मॅथमध्ये प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मागचे सर्व एक्झाम्पल स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून प्रॅक्टिस करा. चला आता आपण वळूया आपल्या इक्वेशनकडे. तर काय आहे आपलं एक्झाम्पल, आता आपण फर्स्ट नंबर या इक्वेशनला नाव देणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट 5x + 2y = -3 हे आहे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि x + 5y = 4. कमेंटमध्ये सांगत चला काय तुम्हाला कळते की नाही, व्यवस्थित तुम्हाला दिसते की नाही, त्याच्यामुळे मला कळणार की कसं काय आपलं चाललं आहे. ते चला बघा पुढे काय आहे ते बघूया. इथं आपल्याला काय असते, आपलं इक्वेशन सॉल्व करायचं पहिला क्रायटेरिया की आपल्याला दोन इक्वेशनमधले कोणतेही एक व्हेरिएबल सिमिलर पाहिजे. तर याच्यामध्ये दिसतंय का, तर नाही. या इक्वेशनमधला आणि या इक्वेशनमधला कुठलाही व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम नाही आहे. तर आपण काय करू शकतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम करू शकतो. तर कशा प्रकारे सेम करू शकतो, एका इक्वेशनने एखाद्या व्हॅल्यूने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून आपण ते सेम करू शकतो. तर ते कसं करायचं, तर वरच्या इक्वेशनमध्ये इथं 5x आहे आणि इथे x आहे. इथे एक्सची व्हॅल्यू काय 1, तर 1ला मल्टिप्लाय करणं थोडं इझी राहतं. म्हणून आपण त्याला जिथं व्हेरिएबल 1 असला तिथं ते वरची इथे एक्सची व्हॅल्यू 5 आहे, तर त्या व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू सिमिलर होते. तर कसं बघा, आता इथं 5 आहे, आता आपण इथं 5नंच मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल, 5 × 1 = 5 आणि म्हणजे इथं काय होईल 5x आणि हे दोन व्हेरिएबल सिमिलर होतील. तर आपण मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5 मल्टिप्लाय करायचं. तर कसं आहे, 5 × x + 5 × 5y = 5 × 4. तर काय इन व्हॅल्यू, 5 × 1 = 5, इथे झाला 5x, 5 × 5 = 25, इथे झाला 25y = 5 × 4 = 20, हे झाले 20. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. चला आता आपण इक्वेशन सॉल्व करणार आहोत. आता आपण इक्वेशन सेकंडला सोडून देणार आहे, म्हणजे कन्सिडर नाही करणार सध्या, आणि इक्वेशन थर्डला कन्सिडर करून इक्वेशन फर्स्ट आणि थर्डचं सोल्युशन काढणार आहे आणि एक्सच्या आणि वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. तर आपण जेव्हा पॉझिटिव्ह दोन्ही संख्या असतात तेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन मेथड वापरतो. तर आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे इक्वेशन नंबर फर्स्ट फ्रॉम इक्वेशन नंबर थर्ड. तर करा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. तर इक्वेशन थर्ड काय आपलं, तर बघा हे दुसऱ्या कलरने मी एकदा दाखवते तुम्हाला. हे आपलं इक्वेशन थर्ड आहे आणि हे आपलं इक्वेशन फर्स्ट आहे. तर आपण त्याला सबस्ट्रॅक्ट करणार आहे फर्स्टला थर्डमधून. तर थर्ड नंबरचं इक्वेशन असं खाली लिहून घ्यायचं. 5x + 25y = 20 आणि मायनस सबस्ट्रॅक्शन करायची आहे ना, म्हणून मायनस 5x + 2y = -3 आणि सबस्ट्रॅक्शन करायचे. हे 5x - 5x करायला कॅन्सल, म्हणजे इथं 0 आला, प्लस इथं 25y - 2 हे प्लस आहे, पण इथं प्लस मायनस इथं होईल मायनस. 25 - 2 25y - 2y हे झाले 23y = 20 प्लस इथं मायनस असलं तरी हे मायनस हे झाले प्लस, म्हणजे इथं झाले 23. हे समजत आहे तुम्हाला, हे साईन रूल आहे. म्हणजे इथं जर हे एकदम सोपं आहे. साईन रूल तुम्ही एकदा रिवाईज करा. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये परत तुम्हाला साईन रूल शिकवणारच आहे, पण एकदा तुम्ही सुद्धा रिवाईज करा, कारण 10वीमध्ये साईन रूल सगळ्यांना यायलाच पाहिजे. इथं काय, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. आता इथं मायनस आहे, तर हा मायनस, हा काय झाला प्लस, म्हणजे दोन्ही संख्या काय झाल्या पॉझिटिव्ह.
आणि पॉझिटिव्ह झाल्यावर त्याची ॲडिशन होते आणि ती ॲडिशन आपण काढलेली आहे. तर 20 + 3 आले आहे 23. दोन्ही साईडला 23. आता इकडचे 23 आपण इकडे पाठवले तर ते डिवायडेशनला जातात, इकडे मल्टिप्लायला असले तर, आणि हे कॅन्सल झाले 23 तर इथं आला 1. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 1. हे बघा मी तुम्हाला बोल्ड करून दाखवते थोडं. आता आपली वायची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता आपल्याला एकची व्हॅल्यू फाईंड करायची. तर ती कशी फाईंड करायची, तर जे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल त्यामध्ये ती वायची व्हॅल्यू पुट करायची आणि एकची व्हॅल्यू इझिली आपण फाईंड करू शकतो. तर आपलं इक्वेशन नंबर सेकंड बघा. इक्वेशन नंबर सेकंड आहे x + 5y = 4. त्यामध्ये आपण ही वायची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. तर सेकंड नंबरचं इक्वेशन काय आहे बघा. हे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे हे. तर ते मी खाली तसं लिहिणार आहे. काय आहे हे बघा, इथं मी बोट ठेवते. हे x + 5y = 4. तर आता या वायच्या जागी आपण वायची व्हॅल्यू टाकणार आहे. x + 5 वायची व्हॅल्यू आहे 1 = 4. आता x हा इकडे +5 = 4. दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि x = हा पॉझिटिव्ह 5 इकडे गेला तर हा निगेटिव्ह होईल, म्हणजे मायनस होईल. आणि साईन रूल्स लक्षात घ्या, म्हणजे इकडे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, या साईडला पाठवली तर ती मायनस झाली. आणि हा काय +4 आहे. -5 इकडे +4, ह्या इकडे आपला येईल -1. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू चला बघा आलेली आहे. ती एक्सची व्हॅल्यू आहे -1. वायची व्हॅल्यू काय आली 1 आणि एक्सची व्हॅल्यू आली -1. अशा प्रकारे आपलं सॉल्युशन आलेलं आहे. तर एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आपण फाईंड केलं आहे. मीन्स देअरफॉर द सॉल्युशन ऑफ इक्वेशन सॉरी तुम्हाला दिसायला थोडं प्रॉब्लेम, मला लिहायला प्रॉब्लेम होतो आहे. द सॉल्युशन x y इज -1 and 1. एक्सची व्हॅल्यू -1 आणि वायची व्हॅल्यू +1. हे बघा दिसते ना. सर्वांनी एकदा स्क्रीनशॉट व्यवस्थितपणे घेऊन घ्या आणि हे एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये उतरून रोज व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला सॉल्व करता येईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.